आज पहिल्यांदाच राज ठाकरे सभेला संबोधित करतील। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पक्षाचे सर्व नेते शाखा प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला। ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाला होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर पेच सुटल्याची माहिती आहे। मनसेच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। गिरगाव चौपाटी आणि कोळी बांधवांच्या प्रश्नांसह अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक। मतदारसंघातील समस्यांबद्दल शिंदेंकडून मार्गदर्शन। मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर जमियत-ए-उलेमा संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे। तत्कालीन एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासाच्या आधारावर आरोपींना शिक्षा झाली असती, पण आता या निकालाविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील करावं अशी मागणी जमियत-ए-उलेमा या संघटनेनं केली आहे। मालेगाव स्फोट प्रकरणाच्या निकालानंतर खासदार नरेश म्हस्केंनी ठाण्यात बॅनरबाजी केली। साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहितांसह इतरांचं बॅनरमधून अभिनंदन करण्यात आलं। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। न्यायालयानं पोलिसांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी फेटाळली आहे। ड्रग्ज पार्टी प्रकरणात खेवलकरांसह 5 आरोपींना पोलीस कोठडीची मागणी। आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं पोलिसांचं विशेष न्यायालयात अपील। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट्स। पुणे पोलिसांची कोर्टात माहिती। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला। धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मात्र धनंजय मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी भाजप आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते। महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना आदेश। ज्ञानेश्वरी मुंडेंनी एसआयटीची मागणी केली होती। बीडमधील दहशत संपवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। भेटीनंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली। विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाडांनी महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा मांडला होता। याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी मुंडे आणि आव्हाडांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। गेल्या 6 दशकांपासून सुरू असलेला कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्याची मागणी होती। ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही, बॅलेट आणि कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅटच्या तपासणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू। एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा हा निर्णय आहे। इटारसी नागपूर 4थ्या रेल्वे मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। 297 किलोमीटरच्या या मार्गिकेसाठी 5451 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। मुंबई ते हावडा आणि दिल्ली ते चेन्नई या अतिशय व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गांना तसंच माल वाहतुकीला यामुळे फायदा होईल। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इटारसी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी या 2 महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। यामुळे महाराष्ट्रातील रेल्वेचं जाळं अधिक सक्षम आणि गतिमान होणार अशी एक्सपोस्ट अजित पवारांनी केली। या प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले। डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी। मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारेंकडून स्वीकारला पदभार। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे मुंबई पोलीस दलातून निवृत्त। 90च्या दशकात गँगवॉर संपवण्यात नायक यांनी मोठी भूमिका बजावली होती।
मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन करण्याला स्थानिकांचा विरोध होतोय. पुनर्वसन प्रकल्पाविरोधात काँग्रेसकडून आज मुलुंड बंदची हाक. काँग्रेस पदाधिकारी स्थानिकांसह आंदोलन करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार प्रदान केला जाईल. पुण्यामध्ये आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मानाचे 5 गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अखिल मंडई आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ सहभागी होईल. याबाबतची घोषणा मंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे. 7 सप्टेंबरला दुपारी 12 वाजण्यापूर्वी मूर्तीचं विसर्जन केलं जाईल अशी माहितीही अध्यक्षांनी दिली. तुळजाभवानी मातेचं गाभाऱ्यातील दर्शन आजपासून पुढचे 10 दिवस बंद असेल. गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय. 10 ऑगस्ट नंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुलं होईल. तोपर्यंत भाविकांना तुळजाभवानी मातेचं मुखदर्शन घेता येईल. हैदराबादवरून पंढरपूरच्या दिशेनं जाणारं हेलिकॉप्टर भरकटलं. पंढरपूर समजून तुळजापुरातच हेलिकॉप्टर उतरलं. हेलिकॉप्टर कंपनीवर 10,000चा दंड. दौंडच्या यवतमधील निळकंठेश्वर मंदिरात गेल्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी आमीन सय्यद याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत आरोपीनं हे कृत्य केल्याची माहिती आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर फरार आरोपी शेतात लपून बसला होता. मात्र त्याचा फोन मंदिरात राहिल्यानं पोलिसांनी त्याचा शोध घेतलाय. राज्यभरात आजपासून महसूल सप्ताह. रायगडच्या महाडमध्ये सप्ताहाचा शुभारंभ होणार. विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार. यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळांच्या 392 जीर्ण वर्ग खोल्यांचं नव्यानं बांधकाम. 26 कोटींच्या निधीतून 817 शाळांची दुरुस्ती होणार. महादेव हत्तीडीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम. रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढली जाणार आत्मक्लेश पदयात्रा. माजी खासदार राजू शेट्टींची माहिती. नांदणी मठाच्या हत्तीडीला वन विभागानं घेऊन जावं या आशयाचं राजू शेट्टींनी लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या पत्राबाबत राजू शेट्टींनी स्पष्टीकरण दिले. 2019 मध्ये हत्तीणीची तब्येत खराब असताना तिची काळजी घेण्यासाठी माहूत मिळत नव्हता. तेव्हा आपण वन विभागाला हे पत्र लिहिलं, पण नंतर माहूत मिळाला आणि सगळं काही सुरळीत झालं अशी माहिती राजू शेट्टींनी दिली. महादेवी हत्तीणीला गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ मिरजेत जैन बांधवांचं आंदोलन. अंबानींच्या फोटोला जोडे मारत केली घोषणाबाजी. यावेळी अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय. महादेव हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधींनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. एक स्वाक्षरी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी असं या मोहिमेला नाव देण्यात आलंय. या मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सतेज पाटलांनी दिली आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. नांदणीमधील हत्तीडीला वनतारामधून परत आणण्यासाठी सांगलीमध्ये देखील सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. हत्तीडीला गुजरातला नेल्याबाबत अनेक सांगलीकरांनी संताप व्यक्त केलाय. महादेवीला परत आणावं अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे. पुण्यातील चंदननगर भागात गेल्या 3 पिढ्यांपासून राहणाऱ्या शेख कुटुंबियांकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय असल्याचे पुरावे मागितले. विशेष म्हणजे शेख कुटुंबातील 3 जण निवृत्त सैनिक असल्याचीही माहिती आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शेख कुटुंबातील महिला आणि लहान मुलांना अपशब्द वापरले असाही आरोप होतोय. उत्तराखंडमधील जोगेश्वर धामचे महंत महादेवदास महाराज यांनी शिर्डीतील साईंचं दर्शन घेतलं. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावानं नवीन आखाडा सुरू करणार महंत महादेवदास महाराज यांची घोषणा. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटलांना पत्र. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली. यवतमाळमधील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोडांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणावर आले असता शेतकऱ्यांची घोषणाबाजी. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक.
नवी मुंबई महापालिकेचा वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक ठिकाणी वनमंत्र्यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। असे प्रकार सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाहीत, उपस्थितांमध्ये चर्चा। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आलेत। धरणातून आता 10,000 क्युसेकने विसर्ग होतोय। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन। लातूरमधील उदगीर शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला बनशेळकी तलाव 100% भरलाय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उदगीरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। पावसानं उसंत घेतल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत 4 फुटांनी घट झाली आहे। सध्या कृष्णेची पातळी 22 फुटांवर। मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी। मिठी नदीतला गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात भ्रष्ट अधिकारी संस्थाचालकांनंतर आता पहिल्यांदाच 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे। बनावट आयडीच्या आधारे वेतन मिळवणाऱ्या शिक्षकांना एसआयटीने ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये 2 महिला शिक्षकांचा समावेश आहे। कालच या प्रकरणी 2 शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकांना विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी संबंधित शिक्षकाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। तर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर सुधार प्रन्यासच्या अभियंत्याला मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं। सुरेश चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना एनआयटी प्रशासन पाठीशी घालतंय, मनसेचा आरोप। सोलापुरात बांधकाम कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न। भांडी वाटप ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची मागणी। भांडी वाटप करत असताना ठेकेदारांना बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1,500 रुपये घेतल्याचा आरोप। मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतुकीच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झालाय। अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ। मनसे नेत्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवला। परभणीत विविध मागण्यांसाठी कुरेशी समाज रस्त्यावर। मूक मोर्चा काढत केलं धरणे आंदोलन। कल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्ते भारू काका बैसाणे यांचं गेल्या 11 दिवसांपासून राहत्या घरी उपोषण सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात ते लढा देत आहेत। सोलापूरमध्ये जात पडताळणी विभागाविरोधात प्रहारचं भीक मागो आंदोलन। विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रहारचा आरोप। सांगली साताऱ्यात 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी 1000 पैलवान रक्तदान करणार। एकनाथ शिंदे ही रक्तदान शिबिरात सहभागी होणार। जवानांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन। पुण्यात औंध परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडी घसरल्यानं एकाचा बळी गेलाय। गाडी घसरून वाहन चालक थेट कारखाली आल्यानं मृत्यू। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। अकोल्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा रिक्षामधून धोकादायक प्रवास सुरू असल्याची बाब आमदार अमोल मिटकरींनी समोर आणली आहे। एका रिक्षामध्ये तब्बल 13 ते 14 विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जात असल्याचं उघड झालंय। अशा पद्धतीने प्रवास करणाऱ्या 3 ते 4 रिक्षा चालकांना मिटकरींनी रोखलं, मात्र त्यांनी वाद घातला। या प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। विरार ते डहाणू लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी। वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना आहे। ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हाणामारी झाल्याची माहिती। दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई। 6 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता। नाशिकच्या जेल रोड परिसरातील भारतभूषण सोसायटीत दिवसाढवळ्या दरोडा। एसी रिपेअरिंगच्या बहाण्यानं घरात शिरकाव। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे। बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातून तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातच पकडलं। रायगडच्या म्हसळा शहरात भर वस्तीत एका वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली। मानेवर, हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत हत्या झाल्याचं समोर आलंय।
हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय. हत्या नेमकी का केली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकच्या मालेगावात प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक. गावठी पिस्तुलासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाला पोलिसांनी 8 तासात त्याचा शोध लावलाय. सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरातून एका महिलेसह रिक्षा चालकाला अटक. रायगड पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश. लाखोंची लूट करणाऱ्या 11 आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक. रायगडच्या रोह्यातील वरस गावात दुर्मिळ पान निवड जातीचा रंगहीन साप आढळलाय. सापाला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. धाराशिवच्या महिला रुग्णालयात साप शिरला. सर्पमित्राच्या मदतीनं सापाला पकडण्यात आलं. वर्षभरात 4 ते 5 वेळा साप आढळल्याची माहिती आहे. रायगडच्या म्हसळ्यात 2 कुत्र्यांचा लहान मुलांवर हल्ला. श्वानाच्या तावडीतून मुलाची सुटका करण्यात आली. घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. बीडच्या माजलगावमध्ये दिंद्रुड परिसरात हरणांच्या कळपांचा धुमाकूळ. पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय. लातूरच्या औस्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग लागली. रुग्णालयाबाहेर आग लागल्यामुळे परिसरात घबराट. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला. वाकण परिसरातील ही घटना आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर त्यामुळे परिणाम झालाय. भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचं रॉयर्सचं वृत्त. गेल्या आठवड्यापासून तेल खरेदी थांबवल्याचा दावा आहे. मात्र केंद्र सरकार आणि संबंधित कंपन्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही. इम्रान खान यांच्या पक्षाच्या 6 खासदारांसह 166 सदस्यांना कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मे 2023 मध्ये ISI इमारत आणि इतर लष्करी ठिकाणांवरच्या हल्ल्याप्रकरणी कोर्टानं हा निकाल दिलाय. बिहारमधील नागरिकांची आजपासून वीज बिलातून सुटका. घरगुती ग्राहकांना दरमहा 125 युनिट वीज मोफत देण्याचा बिहार सरकारचा निर्णय. संसदेत समोसाचा मुद्दा उपस्थित झालाय. देशभरातील हॉटेल्स आणि ढाब्यांच्या मेन्यू कार्डमध्ये किमतीसोबत अन्नाचं प्रमाणही नमूद करा. याबाबत सरकारनं कायदा करावा. भाजप खासदार रवी किशन यांची मागणी. आजपासून UPIचे नवे नियम लागू. दिवसभरात केवळ 50 वेळा वापरकर्त्यांना आपलं बँक बॅलन्स पाहता येणार. AIच्या मदतीनं हृदयविकाराचा धोका ओळखता येणार. यावेळी रुग्णांना वेळीच उपचार मिळतील. दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण रद्द. तांत्रिक समस्येमुळे विमान उडू शकलं नसल्याची माहिती. सिक्कीमच्या बर्दांगमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम विस्कळीत झालंय. वारंवार दरड कोसळत असल्यानं काम करण्यास कामगारांना अडचणी येत आहेत.